भगवान शंकर यांचे अनेक गण होते जे सदैव त्यांच्या आज्ञेचे पालन करीत असत. एके दिवशी देवी पार्वतीला वाटले की माझ्या आज्ञेचे पालन करणारा माझाही एक गण असावा. असा विचार करून देवी पार्वतीने आपल्या पवित्र देहाचा मळ काढून त्यापासून एका बालकाची निर्मिती केली आणि त्याला चेतना दिली. तो बालक सर्व गुणसंपन्न, सर्व दोष विरहित, सुडौल शरीराचा, महाबली आणि पराक्रमी होता. पार्वतीने त्याला सुंदर वस्त्र आणि आभूषणांनी सुशोभित केले. स्वतःच्या देहापासून या बालकाचा जन्म झाल्यामुळे पार्वतीने त्याला स्वतःचा पुत्र असे संबोधले व तो तिच्यासाठी सर्वाधिक प्रिय आहे असे सांगितले. त्या बालकानेही आपल्या मातेची सर्व आज्ञा पाळण्याचे वचन दिले. पार्वतीने त्या बालकाला आदेश दिला, पुत्रा, तू माझ्या दाराशी उभा राहा व माझ्या आज्ञेशिवाय कोणालाही अंतपुरात प्रवेश देऊ नकोस. बालकाने आपल्या मातेच्या आज्ञेचे पालन करत दारासमोर उभा राहिला. काही वेळाने तिथे भगवान शंकर आले व ते आत जाऊ लागले. यावर त्या बालकाने शिवजींना अडविले व म्हणाला, हे देवी पार्वतीचे भवन आहे. त्यांच्या आज्ञेशिवाय इथे प्रवेश वर्जित आहे. तुम्ही परवानगीशिवाय असे कसे आत जाताय? हे ऐकून भगवान चंद्रशेखर क्रोधित झाले व म्हणाले, मूर्ख बालक, कोण आहेस तू? तुला माहीत तरी आहे का मी कोण आहे ते? बाजूला हो आणि मला आत जाऊ दे. यावर बालक म्हणाला, माता आत स्नान करीत आहेत. त्यांची स्नान करून झाली आणि त्यांनी वस्त्र परिधान केले की मी त्यांची परवानगी घेऊनच तुम्हाला आत प्रवेश देणार आहे. तोपर्यंत तुम्ही इथेच थांबा. यावर भगवान शंकर म्हणाले, मी देवी पार्वतीचा पती, त्रैलोक्याचा स्वामी शिव आहे. मला आत जाण्यापासून तू अडवू शकत नाहीस. बालक पुन्हा म्हणाला, जोपर्यंत माता आज्ञा देत नाही तोपर्यंत मी तुम्हाला आत जाऊ देणार नाही. शिवजी अत्यंत क्रोधित झाले आणि शिवजींच्या त्रिशूळाच्या प्रहारामुळे त्या बालकाचे शीर धडावेगळे झाले. जेव्हा देवी पार्वतीला समजले की तिच्याच प्राणनाथांनी तिच्या पुत्राचा वध केला, तेव्हा तिने रौद्र रूप धारण केले व म्हणाली की जर माझा पुत्र पुन्हा जीवित झाला तरच हा प्रलय थांबेल. हे पाहून भगवान शंकर यांनी आपल्या गणांना आदेश दिला की तुम्ही सर्वजण उत्तर दिशेला जा आणि सर्वात पहिला जो जीव तुम्हाला दिसेल त्याचे शीर घेऊन या. गणांना उत्तर दिशेला सर्वप्रथम एक हत्ती दिसला आणि ते त्याचे शीर घेऊन भगवान शंकर यांच्याकडे आले. महादेवाच्या आज्ञेनुसार त्यांनी हत्तीचे शीर त्या बालकाच्या धडावर ठेवले. भगवान शंकर यांच्या कृपेने या बालकाच्या शरीरात चेतना निर्माण झाली आणि तो बालक पुन्हा जिवंत झाला. बालक गणेश पुन्हा जीवित झाला हे पाहून देवी पार्वतीचा क्रोध शांत झाला. सर्व देवांनी बाळ गणेशाला आशीर्वाद दिला. भगवान शंकर यांनी त्याला सर्व गणांचा अध्यक्ष बनवून गणपती म्हणून आशीर्वाद दिला. भाद्रपद महिन्यातील चतुर्थीला चंद्रोदय समयी गणपतीचा जन्म झाला. ही तिथी संपूर्ण देशात गणेश चतुर्थी म्हणून साजरी केली जाते. धन्यवाद.